अनेकांना असं वाटतं की सुनेत्रा पवारांसाठी अजित पवार हे भाषणं करतायत, मतं मागतायत, त्यांना उद्देशून तुम्ही हा टोमणा मारलेला आता होता. लोकांना टोमणे वाटतं त्याला मी काय करणार. माझा हेतू या राजकारणात येऊन सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करणं आणि एक उत्तम पॉलिसी मेकर व्हायचं आहे. ओके. जो माय डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. मला कुठल्याच टीकेची चिंता नाही आहे. मी ओके. टीकेला घाबरत नाही आणि अच्छा. टीका करण्याला जर मला बोलायचा ताकद आहे हो. तर मला ऐकण्याची पण ताकद असली पाहिजे. जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजितदादा बारामतीत आले तेव्हा साहेबांनी त्यांना भोजनाचं निमंत्रण दिलं. तर तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये काय मेनू तयार करायचं काही ठरवलं होतं का तुम्ही? ते मी नाही करत, ते माझी आई करते. अच्छा. तेव्हा स्वतः प्रतिभाताई तेव्हा उपस्थित हो, होत्या. म्हणजे माझ्या घरातलं तिच्या घरात जेवण होतं, माझ्या नाही. तर मेन्यू मी थोडी ठरवणार, आई ठरवणार. तसं पण तुम्ही तर काल जेव्हा मुलाखत तुमची झाली तेव्हा तुम्ही असं एक उल्लेख केला होता की तुमच्या आईला राजकारण अजिबात आवडत नाही हो, नाहीच फोटो- आवडत माझ्या आईला. त्या फोटोच्या फ्रेममध्ये आल्या तरी त्या दूर होतात. हो, माझ्या आईला आवडत नाही. शी इज अ व्हेरी प्रायव्हेट पर्सन. पण माझा नवरा पण तसाच आहे. त्यांना नाही आवडत हे सगळं. अच्छा. तुम्ही नवऱ्याचा विषय काढला तर तुमचं एक भाषण होतं की मी मतांसाठी काही माझ्या नवऱ्याला भाषणामध्ये किंवा सभांमध्ये आणत नाही. तुम्हाला नक्की काय सांगायचं होतं? इट्स अ फॅक्ट. मी प्रत्येक सरपंच, जिल्हा परिषद महिला अनेक वेळा असं होतं की त्यांचा नवरा येतो, मी आवर्जून विचारते की नवऱ्यानी जरूर भाषण करावं, काही त्याच्यात कर, पण बायकोनी पण पुढे येऊन भाषण केलं पाहिजे. ही आरक्षण कुणासाठी आलं, त्या महिलेनी उंबरठा ओलांडून बाहेर आलं पाहिजे. अच्छा. तिचं कर्तृत्व दिसलं पाहिजे. आणि ह्याच्याबद्दल मी माझ्या माहेर आणि सासरचे आभार मानेन की माझ्या सासर आणि माहेरचं मला कधीच प्रेशर नव्हतं. अच्छा. कधीच नाही. मला सगळा फ्रीडम माहेरी होता, त्याच्याहून जास्त सासरी. ओके. पण या तुमच्या राजकीय वाक्याचा अर्थ अनेकांनी शोधलेला आहे. तो तुम्हाला पण माहिती असेल की अनेकांना असं वाटतं की सुनेत्रा पवारांसाठी अजित पवार हे भाषणं करतायत, मतं मागतायत, त्यांना उद्देशून तुम्ही हा टोमणा मारलेला आता होता. लोकांना टोमणे वाटतं त्याला मी काय करणार. प्रत्येकजण त्याचा अर्थ त्यांच्या स्वभावाप्रमाणे काढतो. ओके. म्हणजे एखादी गोष्ट मी केली तर ती माझ्या स्वभावाप्रमाणे मी जज करणार, तुम्ही तुमच्या स्वभावाप्रमाणे जज करणार. बरोबर. पण ती संधी तुम्ही दुसरा अर्थ काढायची संधी तुम्ही या निमित्ताने दिलेली आहे. हे तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, मी कसं म्हणणार. माझा हेतू काय आहे हे तुम्ही कसं ठरवणार. माझा हेतू काय आहे मला माहिती आहे. पण तुमचा हेतू तो नव्हता. माझा हेतू या राजकारणात येऊन सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करणं आणि एक उत्तम पॉलिसी मेकर व्हायचं आहे. ओके. जो माय डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. गेल्या 10 वर्ष सातत्याने मी पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षात आहे. मार्क देणारा भारतीय जनता पक्षाचा आहे आणि माझा पहिला नंबर पार्लमेंटमध्ये येतो. बरोबर. आणि डेटा वाईज जाऊया उगाच, म्हणजे वी विल गो. आणि मागच्या वेळेस आत्ता 10 वर्ष चांगलं काम केल्याबद्दल सन्माननीय माननीय द्रौपदी मुर्मूजी ज्या या देशाच्या राष्ट्रपती आहेत, त्यांनी आमचं कौतुक केलं. त्याच्यापेक्षा अजून काय आपली अपेक्षा ठेवणार. माझं भाग्य आहे की मला ही संधी मिळाली. पण आता जेव्हा निवडणुकीचा प्रचार सुरू होईल तेव्हा तुमच्याच पक्षामध्ये कधी काही सहकारी असलेले मित्रमंडळी म्हणतील सुप्रिया सुळेंची काय कामगिरी आहे किंवा सुप्रिया सुळे कशा पद्धतीनं काय राष्ट्रवादीच्या बळावर निवडून येत होत्या, तुमच्यावर टीका करतील, तेव्हा तुम्ही त्याच्याकडे कसं पाहाल? मी पाहत नाही टीकेकडे. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला टीका करायचा अधिकार आहे. पण त्याला लोकशाही जरी असेल तरी त्याला तुम्हाला काउंटर नॅरेटिव्ह काहीतरी द्यावं लागेल. नॅरेटिव्ह कसलं. मी नॅरेटिव्हसाठी नाही म्हणाले. नॅरेटिव्ह किंवा उत्तर असेल. मी सेवा करायसाठी आले. डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. माझा सगळा डेटा, माझं आयुष्य सगळं पारदर्शक आहे. माझा मिनिट टू मिनिट मी कुठे असते हे सगळ्यांना माहिती आहे. 15 वर्षाचा हिशोब हवा असेल तर मी काढून देऊ शकते. आणि माझ्या वेबसाईटवर तुम्ही गेला, मी केलेली सगळी विकास कामं, पार्लमेंटरी परफॉर्मन्स, माझ्या मतदारसंघातला सगळा माझा कॉन्टॅक्ट, हा सगळा आहे. आय लिव्ह अ व्हेरी ट्रान्सपेरंट लाईफ. तुम्ही विचारा 23 तारखेला सुप्रिया सुळे मागच्या वर्षी तुम्ही कुठे होता, टी बी ऑन द वेबसाईट. ओके. त्यामुळे त्याबद्दल त्या टीकेची तुम्हाला त्या अर्थानं मला कुठल्याच टीकेची चिंता नाही आहे. मी टीकेला घाबरत नाही. आणि टीका करण्याला जर मला बोलायचा ताकद आहे तर मला ऐकण्याची पण ताकद असली पाहिजे. ही लोकशाही आहे. लोकशाहीत बोलता तेव्हा ऐकायची पण ताकद असली पाहिजे माणसात, जी माझ्यात आहे. अच्छा. एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल किंवा नसेल, पण तो व्हिडिओ आहे, तुम्हाला असेल तर मी दाखवू शकेल. माझ्या पसंतीचा जर उमेदवार बारामतीमध्ये जर निवडून दिला नाही तर मी पुढची विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असं थेट अजितदादांचं वक्तव्य आहे. आता तुम्ही म्हणाल त्यांना ते बोलायचा अधिकार आहे, लोकशाही आहे, हे उत्तर तुमचं तयार असेल,
पण याच्या इन डेप्थ सेकंड लेवलचं ॲनालिसिस तुम्ही काय कराल? मी फारसं याचं ॲनालिसिस करत नाही, कारण हे वक्तव्य किती योग्य का अयोग्य आहे हे मतदारांनी ठरवलं पाहिजे. यातनं म्हणजे अजित पवारांना खात्री वाटत नाही त्यांच्या विजयाची, म्हणून ते थोडे इमोशनल झालेत का? आता असं म्हणू नका की हा प्रश्न तुम्ही पण त्यांना मी कसं सांगणार आता ते कसा विचार करतात, हा मी कसं सांगणार? खरं ते असा विचार करतायत, खरा विचार ते असं करतात की सुप्रिया सुळेंना हरवायचं आहे. ठीक आहे ना, तो अधिकार आहे त्यांना एक लोकशाहीमध्ये. तुम्हाला पण अधिकार आहे त्यांच्या पॉलिसीविषयी म्हणा किंवा त्यांच्या या वक्तव्यांविषयी बोलण्याचा, तर त्याला तुमचं प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते ना. अच्छा. प्रत्येकाचं राजकारण वेगळं असतं, प्रत्येकाची काम करायची पद्धत. मी पुन्हा तुम्हाला सांगते, माझ्यावर माझ्या आईने मर्यादा पुरुषोत्तम रामाचे संस्कार केले. त्याच्यामुळे मी मर्यादेच्या बाहेर कधीच बोललेले नाही पब्लिक लाईफमध्ये. बरोबर. पार्लमेंटमध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक पण माझ्यासाठी टाळ्या वाजवतात. ओके. मी त्यांच्या चांगल्याच, म्हणजे यशवंत सिन्हांचा मुलगा जेव्हा बोलतो तेव्हा, जयंत जेव्हा भाषण करतो, मी आवर्जून ऐकायचे. माझ्यासाठी आदर्श म्हणजे अरुण जेटली आणि सुषमाजी आहे. हो. तरी ते भारतीय जनता पक्षात असले तर ही लोकशाही आहे. म्हणून मी म्हणते, जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा ऐकण्याची पण ताकद ठेवता आली. ओके. पण या म्हणजे आता तुम्ही अर्थ घेण्याचा अधिकार आहे सर्वांना. तुम्ही मर्यादा पाळता, एका विशिष्ट लेवलच्या पुढे जात नाही. पण अनेकांना असं वाटतं की ताई आक्रमक होत नाही आहेत, ताई अजूनही सांभाळून घेतात. आणि माझी स्टाईल असते का मग आक्रमक होऊन काय प्रश्न कुठलाच उरतो आक्रमक होऊन? आणि अनेकांना असं वाटतं की ताईंच्या मनामध्ये कुठेतरी आहे की ते करण अर्जुन पिक्चरसारखं की मेरे करण अर्जुन लौटांगे, तसं ताईंना असं मनातून वाटत असावं की माझे करण अर्जुन कोण आहे? नाही अजितदादा परत येतील, अशा अर्थानं की ते असं लोक जर माझी जर भाषणं हां ही सॉफ्ट लोकांना वाटत असेल हो. तर आय बी व्हेरी सरप्राईज्ड. खरोखरी सॉफ्ट आहेत असं माझं पण मत. हो, पण माझी स्टाईलच आहे. मी काय आकाडून चिडून बोलत नाही. माझ्याशी जसं लोक बोलतात ना, जसं मला आवडेल तसंच मी लोकांशी बोलते. मला ओरडून बोललेलं आवडेल का? तुमच्यावर कठोर टीका झाली तरी तुम्ही अशा तुमच्या स्टाईलनं उत्तर देणार? तुम्ही बघितले माझ्या रोज टीका होते, मी कधी उत्तर दिलं त्याला? ओके. एक बारामतीच्याच कार्यक्रमातला प्रसंग आहे. एकनाथ शिंदे येत आहेत. एकनाथ शिंदेंना तुम्ही नमस्कार घातलेला आहे. एकनाथ शिंदेंच्या पाठीमागे अजितदादा होते. तो नमस्कार झाल्याचं दादांना काही दिसलं नाही व्हिडिओमध्ये आम्हाला. तर मी मुख्यमंत्र्यांशी बोलत असताना बरेच लोक पास झाले तिथून. त्याच्यानंतर मी बघितलं तेव्हा देवेंद्रजी माझ्यासमोर उभे होते, मग लोडाजी होते. मग मी सगळ्यांना भेटत आले माझ्या जागेवर. तिथं असं ऑकवर्ड काही नव्हतं तिथे? आय एम नेव्हर ऑकवर्ड. माझी बॉडी लँग्वेज तुम्हाला कधी ऑकवर्ड दिसत नाही कधी, त्या समारंभापुरतं विचारतो मी. नाही कधीच नसतं. आय एम नॉट ऑकवर्ड बाय नेचर. माझ्या आईने मला इमोशनली खूप सिक्युअर वाढवलं आहे. आय एम नॉट ऑकवर्ड एव्हर.